नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून ही जी काही नोटिफिकेशन आले, ही नोटिफिकेशन कोणासाठी आहे याविषयी माहिती सांगितली जाणार आहे. त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आत्ताच सांगतोय की यावेळेस सुद्धा ज्या पद्धतीने मार्च महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 25% लोकांना आलेले नाहीत, त्याच पद्धतीने या एप्रिल महिन्याचे पैसे सुद्धा अनेक लाभार्थ्यांना येणार नाही. मग ती लोक कोणती याविषयी सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. आता महत्त्वाचा विषय म्हणजे ही नोटिफिकेशन कोणासाठी. ज्यावेळेस काल ही नोटिफिकेशन पडली त्यावेळेस अनेक व्हॉट्सअप ग्रुपवरती ही नोटिफिकेशन म्हणजे आपण सुद्धा व्हिडिओ बनवली आणि अनेक लोकांच्या माध्यमातून असंही कळलं की ही नोटिफिकेशन फक्त आणि फक्त मे महिन्यासाठी असणार आहे, एप्रिल महिन्याचा नाही आहे. तर याविषयी आपण माहिती घेतली असता ही जी नोटिफिकेशन आहे ही नोटिफिकेशन दिव्यांग बांधवांसाठी आहे आणि इंदिरा गांधी जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी आहे. लक्षात ठेवा, म्हणजे दिव्यांगांना एप्रिल महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येण्यासंदर्भात ही नोटिफिकेशन आहे. याविषयी कोणत्याही प्रकारची शंका नाही. याविषयी आपण सविस्तरपणे त्यांच्याकडून घेतलेली माहिती तुमच्यासमोर ठेवली. ओके, आता दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या पद्धतीने मार्च महिन्याचे पैसे 25% लोकांना आलेले नाही, त्याच पद्धतीने या महिन्यामध्ये सुद्धा काही लोकांना पैसे येणार नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हे जे काही पैसे वितरण आता होणार आहे हे जुन्या पद्धतीनेच होणार आहे. म्हणजे जे काही दिव्यांग सहाय्यक पोर्टल किंवा दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून किंवा दिव्यांग सक्षम विभागाच्या माध्यमातून हे पैसे येणं अपेक्षित होते, परंतु त्या ठिकाणी दिव्यांगांची संख्या जास्त असल्या कारणाने त्या ठिकाणी काम पेंडिंग आहे. म्हणून जास्त उशीर झाल्या कारणाने हे जे पैसे आहे हे वेगळ्या पद्धतीने म्हणजे जुन्या पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. म्हणजेच हे पैसे आपली जी काही पूल बँक आहे, तर पूल बँक कोणती आहे तर स्टेट बँक ऑफ इंडिया. या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ऑलरेडी आपला डेटा आहे. त्या डेटाच्या माध्यमातून किंवा आपला डेटा ऑलरेडी सामाजिक न्याय विशेष विभागाकडे आहे, त्याच माध्यमातून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये सद्यस्थितीला येणार आहे. पुढील हप्ता मात्र दिव्यांग विभागाच्या माध्यमातून येतील. पण ज्या पद्धतीने मार्च महिन्याचे पैसे अनेक लोकांना आलेले नाही, त्याच पद्धतीने यावेळेस सुद्धा पैसे काही लोकांना मिळणार नाही. कारण ज्या लोकांना पैसे आले नव्हते मार्च महिन्याचे त्यांचं आधार ऑथेंटिफिकेशन पेंडिंग होतं तहसीलदार कार्यालयामध्ये. मी खूप लोकांशी चर्चा केली, त्यांचं स्टेटस चेक केलं, त्यांचं ऑनलाईन जे काही तहसील कार्यालय आहे त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोललं असता तर त्यांच्याकडून सुद्धा हीच माहिती कळली की सर आमच्याकडून त्यांचं काम पेंडिंग असल्या कारणाने त्यांचं ऑथेंटिफिकेशन झालं नाही, म्हणून त्यांना पैसे आलेले नाही. आणि सामाजिक न्याय विशेष विभागाशी संपर्क साधला असता टेक्निकल प्रॉब्लेम होता आणि हा टेक्निकल प्रॉब्लेम म्हणजे काय तर तहसील कार्यालयातून त्यांचं जे काही कामं होते ती पेंडिंग असल्या कारणाने त्यांना मार्च महिन्याचे पैसे आलेले नाही. मग जर समजा तुमचं अचूक सुद्धा जे काही आधार ऑथेंटिफिकेशन विषय असेल किंवा तुमच्या तहसील कार्यालयामधून काही कामं पेंडिंग असतील तर जर ते काम पेंडिंग असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे येणार नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सर्वांना आता सूचित करतोय की अनेक लोकांना पैसे येणार नाही. आता तुमच्या मनामध्ये हाही प्रश्न असेल की टेम्पररी दिव्यांगांच्या संदर्भात काय. लक्षात ठेवा, टेम्पररी दिव्यांग बांधवांना सुद्धा यावेळेस पैसे येतील. काळजी करायचं कारण नाही आहे, कारण राज्य सरकार प्रशासनाने जे ते काही 2 शासन निर्णय जाहीर केलं होतं त्या शासन निर्णयामध्ये वेगवेगळ्या जे काही योजनांचा लाभ आहे तो मिळणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं होतं, परंतु त्याची इम्प्लिमेंट मात्र झालेली नाही आहे. आपण सुद्धा संबंधित लोकांशी बोलले असता त्यांच्याकडून हीच माहिती मिळाली की एप्रिल महिन्यामध्ये टेम्पररी दिव्यांग बांधवांच्या बाबतीमध्ये सरकारने वेगळा काही निर्णय घेतलेला नाही. मग आता यावरून असं स्पष्ट होतं की टेम्पररी दिव्यांग बांधवांना सुद्धा पैसे येतील, कोणत्याही प्रकारची काळजी करायचं कारण नाही आहे. पण पुढील महिन्यांचं मात्र काहीही सांगता येणार नाही. लक्षात ठेवा. पण आता जे काही लोक टेम्पररी दिव्यांग बांधव आहेत त्यांनी मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आत्ताच सांगतोय, तुमचं जर रिन्युअल डेट जर आली असेल तर तुम्ही नक्कीच ते अपडेट करून घ्या आणि ते परमनंट करून घ्या. कारण मित्रांनो, जर समजा दिव्यांगांच्या बाबतीमध्ये टेम्पररी दिव्यांग बांधवांना जर एप्रिल महिन्याचा हप्ता जर दिला नाही तर सरकारला आपण दोषी ठरवणार. का माहिती आहे, कारण अनेक दिव्यांग बांधवांचे रिन्युअल पेंडिंग आहेत, म्हणजे अपडेट करणं बाकी आहे. 2028, 27 येतील तेव्हा त्यांचं जे टेम्पररी आहे हे परमनंट होणार आहे किंवा त्यांना जी व्हॅलिडेशन दिलेलं आहे. मग जर व्हॅलिडेशन असताना किंवा त्यांची मुदत असताना तुम्ही डायरेक्ट त्यांना बाद करू शकत नाही. लक्षात ठेवा. त्यांची तपासणी करून त्यांना पुन्हा जर टेम्पररीच ठेवायचं असेल तर ठीक आहे, मग तुम्ही हप्ते नाही दिले तरी चालतील. पण ज्यांचं रिन्युअल बाकी आहे, ज्यांचं टेम्पररीची व्हॅलिडेशन जास्त आहे, महिने किंवा वर्ष बाकी आहेत, त्यांना तुम्ही पैसे दिलेच पाहिजे अशा पद्धतीची मागणी आपण ठेवली होती. आणि मिळालेल्या माहितीप्रमाणे, प्राथमिक माहितीप्रमाणे टेम्पररी दिव्यांग आणि परमनंट दिव्यांग यांना सर्वांना सरसकट पैसे येतील अशा पद्धतीची माहिती समोर येते. परंतु जे काही मार्च महिन्यामध्ये घडलंय तेच या महिन्यामध्ये बहुतेक घडेल अशा पद्धतीची माहिती सुद्धा समोर येते. आता ज्या वेळेस पैसे वाटप होण्यास सुरुवात होईल त्यावेळेस
कोणाला पैसे आलेले नाहीत हेही सिद्ध होणार, त्याचबरोबर टेम्पररी दिव्यांगांच्या बाबतीमध्ये काय आहे हेही सिद्ध होणार. जी काही माहिती येईल तीच तुमच्यासमोर ठेवली जाणार. महत्त्वाचे व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.